नमस्कार. सचिन बुरुटे कोकणी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज माझ्या मित्राचा विवाह सोहळा दिनांक 27/2/2024 वार मंगळवार 12:40 विवाह संपन्न झाला. आपण पाहू शकता समोर नवरा नवरी उभे आहेत. मंगलाष्टक मध्ये जी भांडी दिली जातात ते भांडी दिली गेली आहेत.
आत्ताही ते सप्तपदी 7 फेरी घेतले जातात. ते सप्तपदी फेरी चालू आहेत. सप्तपदीचा अर्थ, हे भार्या, तू माझ्याबरोबर एक पाऊल चाललीस म्हणून तू मला बळ देणारी हो. हे भार्या, तू माझ्याबरोबर 2 पावले चाललीस म्हणून तू मला अन्न देणारी अन्नदात्री हो. हे भार्या, तू माझ्याबरोबर 3 पावले चाललीस म्हणून तू मला धन देणारी धनदायिनी हो. हे भार्या, तू माझ्याबरोबर आणि इथे 4 आपण पावले पाहू चाललीस शकता बडजीबुवा म्हणून तू माझं सप्तपदीचे जीवन भव्य आणि महत्त्व, दिव्य करणारी हो. सप्तपदीचे जे वचन घेतले जातात हे ते भार्या, सांगतायत. तू माझ्याबरोबर दोघांना माहिती 5 देत पावले आहेत, उपदेश चाललीस देत आहेत, म्हणून संसार कसा तू करावा मला याबद्दल माझी माहिती संतती देत आहेत. वाढवणारी हो. खूप चांगल्या पद्धती ते समजावत आहेत, सांगत आहेत, हे माहिती देत भार्या, आहेत. तू माझ्याबरोबर 6 दोघांनाही पावले चाललीस म्हणून तू मला सर्व ऋतूमध्ये सुख देणारी भोगिनी हो. तू माझ्याबरोबर 7 पावले चाललीस तेव्हा या सप्तपदीने तुझं आणि माझं सख्य अधिक दृढ झालं आहे. तेव्हा आपण एक दिलाने, एक विचाराने जीवन जगू, एकत्र राहू, असा या सप्तपदीचा अर्थ आहे. त्यानंतर रिसेप्शन वगैरे व्यवस्थित पार पडल्यानंतर संध्याकाळी घरी जाण्यासाठी आता नवरा नवरी व सर्व मंडळी निघाले आहेत. आता हॉलमधून बाहेर पडले आहेत आणि बाहेर पडल्यानंतर ज्या पद्धतीने आपण गावी मंडपाच्या बाहेर पडल्यानंतर मंडपावरती अक्षता, तांदूळ, नारळ टाकलं जातं त्या पद्धतीने तेही विधी ती केली जाणार आहे. इथे सुद्धा हॉलवरती तांदळाचे दाणे म्हणजे अक्षता टाकल्या जाणार आहेत. आणि आता घरी जायला निघालेच आहेत. हॉलमधून बाहेर आल्यानंतर इकडे बाकीच्या उपस्थित मंडळीसाठी गाड्यांची व्यवस्था सुद्धा केली होती. आता इथून हॉलवरून घरी निघाले आहोत आणि ह्या पाहू शकता इकडे वऱ्हाड्यांसाठी गाड्या आलेल्या सुद्धा आहेत. आणि बाहेर पडल्यानंतर नवरी खूप रडायला लागली होती. बघू शकता खूप नवरी रडत आहे इथे. आणि त्यानंतर आता नवरा आणि नवरीला दोघांना गाडीमध्ये बसवून घरी घेऊन जात आहेत. बाकीचे वऱ्हाडी दुसऱ्या गाडीमध्ये आहेत. फक्त या गाडीमध्ये नवरा नवरी, नवऱ्याची वहिनी आणि पप्पा असे दोघे आहेत. हे पहा, हे पहिले बसले ते नवऱ्याचे पप्पा, वडील आणि ह्या नवऱ्याची वहिनी. आणि आत्ता गोरेगावला म्हणजे घराजवळच पोचले आहेत. इथून आता वरात नाचवत घेऊन घरी जाणार आहेत. बँज वगैरे व्यवस्था केलेली आहे. बँजी वाजवत वगैरे वरात भरत आहेत घरी आता. आणि आपल्याला चांगलंच माहिती आहे मुंबई ठिकाणी बरेचशी मंडळी ही हॉलवरती येऊन लग्न संपन्न झाल्यानंतर परत निघून जात असते. त्यामुळे वरात भरण्यासाठी खूप कमी मंडळी आपल्याला दिसते. जे ज्या ठिकाणी राहत असणारी माणसं फक्त असतात आणि घरची पाहुणे मंडळी वगैरे. आणि हे पहा इथे आता मांडवाजवळ म्हणजे मंडपाजवळ नवरा नवरी आली आहेत. आत्ता इथे दोघांचीही नजर काढली जाईल.
पाहू शकता कशा पद्धतीने नजर काढली जाते. ही नजर काढण्याची विधी, नजर काढली जाते नवरा आणि नवरीची. चला तर मग आता नवरा नवरी घरी पोचलेच आहेत. आता आपण व्हिडिओ स्टॉप करूया. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा. आणि हो, तुम्ही सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.